हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या खूप दिवसानंतर माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे शिवजयंती. तुम्हाला एक सांगते, मी माझं यूट्यूबचं चॅनल 2021च्या आसपास मी चालू केलेलं आहे. तर मी खूप म्हणजे तुम्हाला सांगते 6 वर्ष झालं मी यूट्यूब चालवते आणि त्याच्यात प्लस मी जॉबही करते, मी घरही सांभाळते, मी मुलंही सांभाळते. मी सगळं अख्खं जगाचं म्हणजे घराचा भार उचलून यूट्यूब एक माझं स्वप्न आहे, ते सुद्धा मी करते बघा. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुमच्यापाशी जर वेळ पुरेसा असेल, जर तुमच्यापाशी घरातले कामं करून वेळ उरत असेल, वेळ कोणत्याही गोष्टीला काढावा लागतो. आपल्याला जर एखादी गोष्ट जर मिळवायची असेल, आपल्याला जर एखादी गोष्ट हक्काची जर आपल्याला खरंच पाहिजे नसेल ना, तर ती गोष्ट मिळवायला आपल्याला खरंच वेळ काढायला पाहिजे. घरातले कामं आहे ना, किती काही असू द्या, किती पण काही असू द्या, 12 वाजेपर्यंत जिखाडी तिकडं होतील हे मलासुद्धा माहिती आणि तुम्हालासुद्धा माहिती. किती जणांचा आवरायचं असू द्या. त्याच्यानंतर जे आपल्यापाशी वेळ उरतो ना, खरंच आपल्यामध्ये जे आहे ना, की नाही करा ही गोष्ट माझ्यापाशी आहे आणि माझ्यापासून इतर कोणी पण शिकू शकतं, तर आपण ती गोष्ट का नाही शिकवावी. सगळ्यांमध्ये काही ना काही कला आहे, कोणीही असं नाही आहे की त्याच्यामध्ये की काहीतरी स्पेशल नाही, सगळ्यामध्ये आहे. मी पण ना यूट्यूब चालू करायच्या पहिले ना खूप जास्त विचार करायची की कसं होईल, काय होईल, कोणतं काय आहे, कसं आहे, काय ते सगळ्या गोष्टी जाऊ द्या. एक गोष्ट जर आपण करायला घेतली ना, तुम्हाला सांगते त्या गोष्टीमध्ये आपण जर गेलो ना, ती गोष्ट आपोआप हळूहळू सगळं समजायला लागतं त्या गोष्टीतलं. कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही, सगळं दम्मादम्माने गोष्टी शिकता. तर सांगण्याचं एवढंच आहे, इथं वेळ घाला. दुपारच्या वेळेस झोपणं टाळा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपणं टाळा. हे बघा, दुपारी झोपणं चांगलंही नसतं शरीरासाठी सुद्धा आणि तब्येतीसाठी सुद्धा. ज्या घरी राहतात ना महिला, त्यांच्यासाठी तर म्हणजे कसं, दुपार जेवलं का एखादी 1-2 तास झोपलं म्हणजे निवांत 4-5 वाजता उठायचं, मग संध्याकाळच्या कामाला लागायचं नाही. ते पहिले तर आहे ना, तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल ना, तुम्हाला वजन जरी कमी करायचं असेल ना, काही करू नका, फक्त दुपारच्या टायमाला झोपू नका. जेवण करा, एखादं पुस्तक वाचा किंवा तुम्हाला जे आवडेल ते करा किंवा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करा. असंच नाही की यूट्यूबच चालवून तुम्ही तुमचा वेळ इथं खर्च केला तरच तुम्हाला काही होईल. नाही, तुमच्यापाशी दुसरं जरी काही असेल ना, तुम्ही ते सुद्धा करू शकता. जर तुम्ही शिकलेलं असेल तर ट्युशन घेऊ शकता, तुम्ही 7 क्लास लावू शकता. मी ना एका आजोबाकडनं खूप वर्षापूर्वी एक ऐकलं होतं की माणसाने ना शिकत राहावं, नवीन गोष्टी ना ऑब्झर्व करत राहावा, म्हणजे नवीन गोष्टी बघत राहावा, त्याच्यामधनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करावा. यूट्यूबमध्ये खूप काही शिकायसारखं आजकाल आपल्याला. यूट्यूबला किंवा इंस्टाला किंवा फेसबुकला, सोशल मीडियावर कुठेही असू द्या, त्या बायका आपल्याला कसं एकदम परफेक्ट सांगता, आपल्याला त्यांचं पटतंही. मग ते आपण कुठून शिकून आले आहे का नाही, त्यांनी पण इथंच बघून आपल्यासोबत त्यांचं काहीतरी ॲड करून, म्हणजे त्यांनी यूट्यूबला म्हणा, कुठंतरी गुगलला म्हणा, व्हिडिओ बघितले असतील आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्यांचं ॲड करून आपल्या पुढे त्या व्हिडिओ आणता आणि आपल्याला ते पटतासुद्धा. काही जणींचे नाही पटत, पण काही जणींचे पटतं आणि त्या खूप पद्धतीने हुशार होत गेल्या, खूप पद्धतीने त्यांच्यामध्ये बदलसुद्धा बघितला. असे बरेचसे चॅनल आहे बघा. मी ना तुम्हाला पुढच्या, तुम्हाला जर खरंच ऐकायचं असेल ना, ऐकायचं जर असेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासोबत आहे ना माझी सगळी स्टोरी शेअर करेन आणि माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा. जसं की मी सिंगल मदर माझ्या चॅनलचं नाव आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की हो, मी सिंगल आहे, मी एक आई पण आहे, मी एक बाप पण आहे. जसं की मी एक आईचं पण कर्तव्य घरात असताना पार पाडते आणि एक नवऱ्याचं पण कर्तव्य बाहेर असताना पार पाडते. तर ह्या गोष्टी मला इझी झाल्या, कारण की ह्या गोष्टी मी 15 ते 16 वर्ष झालं एकटी फेस करते. आता काही वाटत नाही मला या गोष्टींचं. पण यूट्यूब माझं खूप जास्त मोठं स्वप्न आहे, खूप मोठं स्वप्न आहे आणि जे स्वप्न मी बघितलेत ना, ते मी पूर्ण करणार आहे. तर व्हिडिओ टाकायला जरा लेटच झालेला आहे. त्या दिवशी होती शिवजयंती आणि मला निघायचं होतं ऑफिसला. थोडीशी क्लिप आमच्या चौकातली तुमच्यासोबत मी शेअर करते. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.